भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडतोय। उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवरती 100हून अधिक तक्रारी आल्यात। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधल्या महिलांच्या हेल्पलाईनवरती तक्रारी येतात। महिलांच्या तक्रारीत खरातनं केलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला जातोय। अशोक खरात संदर्भात माहिती देण्यासाठी सर्वाधिक फोन येत आहेत। बनावट रत्नखड्यांसाठी खरातनं लाखो रुपये घेतल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत। 50 रुपयांचे खडे 1 ते 2 लाख रुपयांना त्यानं विकल्याची माहिती मिळते। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, एसआयटीच्या हेल्पलाईन नंबरवरती अक्षरशः सातत्यानं तक्रारींसाठी फोन येत आहेत। काय नव्या तक्रारी येत आहेत आणि काय नवे कारनामे या भोंदूबाबाचे उघड होत आहेत? आता ज्या तक्रारी समोर आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने इतर माहिती देखील आता तक्रारदार करू लागलेले आहेत। काहींची जी माहिती आहे त्या माहितीनुसार भोंदूबाबा अशोक खरात अमुक अमुक ठिकाणी येत होता, तिथे त्याला आम्ही बघितलेलं होतं, तिथे तो या लोकांशी संपर्कामध्ये होता, अशा स्वरूपाची माहिती देखील मिळते आहे। काही तक्रारी स्वतःवर झालेल्या अन्याय अत्याचार विरोधात आहेत। काहींकडनं माहिती मिळते आहे की त्यांची कशी आर्थिक फसवणूक झालेली आहे, लूटमार त्यांना करण्यात आलेली आहे। अगदी 50-100 रुपयाचे खडे त्यांना 1,00,000-2 लाख रुपयांना कशा पद्धतीने विकण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली माहिती। तर काही महिलांचे फोन देखील येत आहेत आणि त्या फोनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अत्याचाराचा पाढा हा आता एसआयटी समोर वाचला जात आहे। निश्चित। मुकुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विनंती सोबत रहा, आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत। भोंदूबाबा अशोक खरातच्या जाळ्यामध्ये अनेक बडे मासे अडकलेत। धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची रीघ लागायचीच, पण आता काही सेलिब्रिटीही त्याच्या जाळ्यात अडकले होते अशी माहिती समोर येते। अनेक नेते सेलिब्रिटींना त्यानं गंडा घातल्याचं कळतंय। महिलांवरती अत्याचार करण्यासोबतच या भोंदूबाबानं अनेक मोठ्या लोकांना आर्थिक गंडा घातल्याची देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात पुन्हा अपडेट देतील। मुकुल, सर्वसामान्य नागरिक, महिला, नेते यांच्या पाठोपाठ आता सेलिब्रिटी देखील याच्या जाळ्यात अडकल्याचं कळतंय। काही नावं कळली आहेत का? काय माहिती आहे? अद्याप अशी नावं समोर आलेली नाहीयेत, मात्र अनेक बडे सेलिब्रिटी या भोंदूबाबाच्या जाळ्यामध्ये अडकल्याची माहिती मिळते आहे। काही मुंबईमधली देखील नावं आता पोलीस तपासामध्ये उघडकीस येत आहेत। त्याचबरोबर नाशिक शहर आणि आजूबाजूचे जिल्हे आहेत त्यामध्ये पुण्याचा देखील समावेश आहे। तिथले काही राजकीय नेते आणि सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे। या भोंदूबाबाने केवळ महिलांवर अत्याचार केलेले नाहीयेत, तर अनेक उद्योगपती आणि राजकीय नेते यांना विविध आमिष दाखवून त्यांची फसवणूक केलेली आहे, त्यांची लुबाडणूक केलेली आहे। लाखो कोट्यवधी रुपयांची माया त्याने जमा केलीचं पोलीस तपासामध्ये आता समोर येत आहे। की मराठी इंडस्ट्रीतले कोणी सेलिब्रिटी आहेत की अगदी बॉलिवूडचे बडे चेहरे सुद्धा यामध्ये आहेत? असं वर्गीकरण सध्या पोलिसांकडनं करण्यात आलेलं नाहीये, परंतु जी माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये निश्चितच हिंदी चित्रपटसृष्टी असो, बॉलिवूड म्हणजेच किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो, यातल्याही अनेक नावांचा समावेश असल्याचं समोर येते। परंतु इतरांची बदनामी होऊ नये म्हणा किंवा त्यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी अशी नावं पोलिसांनी गोपनीय ठेवलेली आहे। अतिशय गुप्तता बाळगली जात आहे या संपूर्ण तपासामध्ये। त्यामुळे नावं जरी समोर येत नसली तरी देखील वर्गीकरण समोर येत आहेत। यामध्ये काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे, काही महिला अधिकारी आहेत, तर काही अधिकाऱ्यांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय यांची देखील नावं आता समोर येऊ लागलेली आहेत। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अशोक खरातचा कसून एसआयटी तपास सुरू आहे आणि त्यातली महत्त्वाची माहिती समोर आली आहे। एसआयटीच्या चौकशीत खरातनं अत्यंत अजब दावे केले। महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधींचाच भाग होता, आपण कोणावरही जबरदस्ती केली नाही यावर तो ठाम आहे। अंतर्मनानं मला धोका दिला असं तो म्हणतोय, तर ज्यांचं भलं केलं तेच उलटले असाही त्याचा दावा आहे। अशोक खरात कोठडीत असताही मंत्रजप करत असल्याची सूत्रांची माहिती आहे। यापुढे आता आपण केवळ आपल्या मेंदूचंच ऐकणार असल्याचं भोंदू खरात म्हणतोय। भोंदू अशोक खरातला देण्यात आलेला पिस्तूल परवाना अखेर रद्द करण्यात आलाय। नाशिक जिल्हा प्रशासनानं अशोक खरातला पिस्तूल परवाना दिला होता। 2012 मध्ये पिस्तूल परवाना मिळाला। 2024 आणि 28 मध्ये
2024 मध्ये त्याचं नूतनीकरण झालं. 2028 पर्यंत पोलिसांनी फार्म हाऊसची झडती घेतली आणि त्यात हे पिस्तूल आढळलं होतं. पोलीस तपासात 4-5 गोळ्या फायर केल्याचं उघड झालं होतं. नरबळी आणि प्राण्यांची हत्या केल्याचा विशेष तपास पथकाला संशय आहे. खरातनं नरबळी आणि प्राण्यांची हत्या केल्याचाही विशेष तपास पथकाच्या माध्यमातून तपास केला जातोय. स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल घेतल्याचा भोंदू खरातचा दावा आहे. मात्र या 5 गोळ्या त्यानं कुठं फायर केल्या याचा तपास सुरू आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आता समोर आला असून खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या अशोक खरातवर दाखल असलेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे थेट महिला अत्याचाराशी संबंधित आहेत. खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्यानं पीडित महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आलाय. दरम्यान नाशिक पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूचा बारकाईनं तपास करतायत. महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. SITकडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात याचा मोबाईल देखील SITनं जप्त केलाय. भोंदू अशोक खरात हा व्हॉट्सअपवरती व्हॉइस मेसेजेसनं संपर्क करत होता, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जात असल्याची माहिती मिळाली असून मोबाईलमधील काही मेसेज डिलीट झाल्याची शक्यता देखील वर्तवली जाते. अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यानंतर अनेकांची नावं आणि संभाषणं SIT पथकाला मिळण्याची शक्यता आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.